हा जो माहोल आहे ना कुठेच नाही बघायला मिळत तुम्हाला। काय बोलू यार, अशा वेळी मी येडा होऊन जातो यार। काय गाणं पण लावलं यार, म्हणजे दुनिया बाजूला आणि हे सुख एका बाजूला यार। अरे यार काय बोलू यार, मला फिलिंग काय येते खतरनाक। माझी ग्रामदेवता हे आमच्या गावची गुरव। आता आपल्या ह्या पालखीत देव सजवायचे आहेत। सर्व गावकरी आता जमत आहेत, जे ॲडिक्टेड आहेत ते इथे जमलेले आहेत। हे काकांनी पालखीत लावायला गाद्या वगैरे आणल्या देवांसाठी। आता सर्व सुरुवात करतील, तर व्हिडिओ बघत राहा। हे आमचे ग्रामदेवतेचे पाषाण, ग्रामदेवता श्री खेमदेव, ग्रामदेवता श्री सुकाई देवी, श्री कालकाई देवी, श्री काळीश्री देवी आणि श्री वाघजाई देवी। हे आमच्या गावचे 5 मेन ग्रामदेवता आहेत, ह्या वर्षीच नवीन घडवलेले आहेत। चला तर आता पालखीला सजवायला सुरुवात करतोय। ह्या पेटाळ्यात देव आहेत, जसं तुम्हाला माहीत असेलच, आणि या देवांच्या गाद्या आहेत। इकडे काय नवीन ढोल आणलाय, तर त्याला पट्टा लावतात। मामा मजबूत ना, सुटला नाही पाहिजे हा। आम्ही वरती हे निशाण बदलायला चढलो होतो। मी आणि दादा देवळाच्या वरती चढलो होतो, म्हणजे घुमटावरती, जसं की आपला भगवा चेंज करायचा होता, कारण की तो जुना झाला होता म्हणून। तर वरती चढलो होतो, तोपर्यंत इकडे पालखीला सजवायला सुरुवातसुद्धा केली। तर ती व्हिडिओसुद्धा अपलोड केली मी, जे की आम्ही देवळावरती चढलो होतो झेंडा बदलायला। तर ती व्हिडिओसुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघा। चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या। या आमच्या देवांच्या गाद्या। हे बघू काका आता देव बाहेर काढतायत। आता इथे ते बाहेर उभे करणार आणि सजवणार, त्याच्यानंतर मग एक एक देवाला व्यवस्थितपणे पालखीत बसवणार। आणि इकडे स्टिकर चिपकवत आहेत। हा इकडे एक चिपकवलाय प्रदीप काकांनी, आता इकडे चिपकवत आहेत। फर्स्ट क्लास झाला काम 25।
तिकडे ढोलांची डागडुगी चालले. डागडुगी इन द सेन्स की म्हणजे बरोबर वाजतायत की नाही, कुठे काय म्हणजे कमतरता नाही ना आवाजात. इकडून मागे रशी आणण्यासाठी जागा आहे बघा. म्हणजे रशीने एकदम भक्कम परिस्थितीने म्हणजे पद्धतीने बांधले जातात देव. म्हणजे आपण पालखी किती नाचवली किती तरी देवावरती काही परिणाम नाही झाला त्याच्या पाहिजे. म्हणजे देव हल्ले नाही पाहिजे. त्याच्यामुळे एकदम बांधणी खूप मजबूत असते. ते बघा हे गावातले एकदम जुने आणि खूप म्हणजे कसं सांगू तुम्हाला, त्यांनी तिकडे ना ढोल वाजवला तर त्याचा आवाज तर ओळखून त्यांनी सांगितला की तर ढोल टाट करायला लागेल, म्हणजे टाईट करायला लागेल तो, कारण त्याचा आवाज खूप हे होतोय, म्हणजे पाहिजे तसं येत नाही आहे. याच्यातून तुम्ही समजून जा ते किती अनुभवी आहेत. बघू चांगले. हा जो माहोल आहे ना, माहोल अप्रतिम यार. ह्याच्यात जे सुख आहे किंवा जी फिलिंग आहे ना ती नाही कुठे भेटत यार. पहिला दिवस ज्या दिवशी पालखी सजवली जाते देव गावोगावी घरोघरी फिरतो. अशा प्रकारे देवांना आता सजवलं जातं. जसं की आता इथे दागिने देवांवरती चढवले जातात. त्याच्यानंतर मग ते देव मग पालखीत सजवले जातात. तर पुढे बघत राहा कशा प्रकारे पालखी पूर्णपणे सजवली जाते. आता पालखीमध्ये देव सजवणे म्हणजे साधं काम नाही. जसं की आपले देव उचलले पालखीत ठेवले. कारण का माहिती आहे त्याच्यामध्ये हे बघा आता जे चालले हे काका करतायत काम, हे दाबनाने ते धाग्याने व्यवस्थित पाठी बांधली जातात. कारण पालखी खूप आपण जोशमध्ये नाचवतो ना, तर देवांचे दागिने किंवा देवसुद्धा इकडला तिकडे हल्ला नाही पाहिजे. सो हे देव पालखी सजवणे खूप म्हणजे एकदम पद्धतीने कठोर पद्धतीने पालखी सजवली जाते. ते बघा इकडून दाबनाने मागे हे टाकतात धागा, मग तिथून मागच्या इथून पण बांधतात. जसं की तुम्ही आता बघता एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने हे काम केलं जातं, जेणेकरून पालखी किती जोशमध्ये नाचवली, किती काही केलं तरी पण ते देवाला थोडा पण धक्का लागता कामा नये. हे ग्रामदेवतेच्या तर ओटी भरली जाते. नाही तू व्हिडिओच काढतो, तुमचं चालू द्या. ही शेवटपर्यंत ना, गुढीपाडव्यापर्यंत ना, गुढीपाडव्यापर्यंत ओटी ना, बरोबर बोलत आहेत. ही जी ओटी आहे ना, जी गुढीपाडव्यापर्यंत शेवटपर्यंत देवीची असते. हे बघा आता देवांचं काम करायचं झालं ना तर ते नेमकं एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने केलं जातं. जसं की आता देवांना पालखीमध्ये विराजमान करताना सुद्धा जसं की देवांचा मान आहे
जसं की पहिलं बोललो तर श्री खेमदेव, त्याच्यानंतर श्री सुकाई देवी, त्याच्यानंतर कालकाई देवी, नंतर कालीश्री देवी, नंतर वाघजाई देवी. तर त्याच पद्धतीने मान सन्मानाने पालखीमध्ये सुद्धा विराजमान केलं जातं. जसं की सगळ्यात पहिलं श्री खेमदेव यांचं पालखीमध्ये विराजमान केलं. त्याच्यानंतर ग्रामदेवता श्री सुकाई देवीचं आत्ता पालखीमध्ये विराजमान करत आहोत. अशाच प्रकारे सर्व देवी देवतांचं एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने पालखीमध्ये विराजमान केलं जातं. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, कशा पद्धतीने पालखीला रूपं लावलं जातं. रूपं लावलं जातं म्हणजे काय की देव पालखी सजवले जातात, त्यांना रूपं लावणं असं म्हणतात. आता वाघजाई देवीला पालखीमध्ये विराजमान करत आहोत. आता देवांच्या पादुकाही व्यवस्थितपणे पालखीमध्ये विराजमान झाल्या आहेत. अशा प्रकारे देवांचं पालखीमध्ये व्यवस्थित विराजमान करून झालं आहे. त्याच्यानंतर आता हा पालखीवरती जे कापड टाकलं जातं त्याला पासोड असं म्हणतात आणि मागे नाव आहे देवीचं, श्री सुकाई देवी ग्रामदेवता प्रसन्न. तर फायनली ऑलमोस्ट 90% आमची पालखी रेडी झाली आहे. आत्ता देवांकडे बघितल्यावर जो फील होतो ना, म्हणजे त्याला आय थिंक सो असं म्हणतात की सत चढलं असं आय थिंक सो बोलतात. माझं बोलणं एक वेळ चुकीचं असू शकतं, बट माझा उद्देश चुकीचा असू शकत नाही. तर मला वाटतं रथ चढलाय की सत चढलाय असं काहीतरी म्हणतात. सो देवांकडे बघून एवढं भारी वाटते ना आता, बोले तो खतरनाक. आता ही फुलांची झालर चढवली आहे. तर झालर चढवल्यावर एवढा पालखीला अप्रतिम रूप आले ना यार, की म्हणजे मला बोलता होता फ्लोमध्ये मी खूप डीपली जातो. तर सिंपल एकदम भाषेत एकदम खूप खूप छान वाटतं, एकदम भारी, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. बघा अजून पालखीला सजवण्यासाठी एकही चान्स देत नाही की भाई हे कमी आहे ते कमी आहे. पूर्णपणे जेवढा पण प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करतोय. बोलता बोलता एक ढोलांबद्दल तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. जसं की माझ्या माइंडसेटनुसार जसं की ढोल वाजवताना आहे ना, काही लोकांना ढोलापेक्षा बॉडीची मुवमेंट जास्त असते. याचा अर्थ काय माहिती का, तो माणूस आहे ना फक्त वाजवायचा म्हणून ढोल वाजवत नसतो, तर तो त्याच्या पूर्ण अंतर्मनाने ढोल वाजवत असतो.
जसं की आत्ता फुल एकदम मुवमेंट नाही आहे, पण जेव्हा फुल मुवमेंट असते ना तेव्हा जर तुम्ही काही जणांना बघाल ढोल वाजवताना तर फुल क्रेझी यार, फुल क्रेझी. आणि इकडे आपली खालू भाजीची तयारी चालू आहे. आता ही गुरुवांच्या हस्ते देवी देवतांची पूजा केली जाते. जसं की ते गावचे गुरु आहेत ना, सो मान त्यांचा असतो. तर बघत राहा. अशा प्रकारे आता देव पालखी तर सजली आहे. आता इथून मग आम्ही पुढे जाणार माडवल आणायला. तर ती व्हिडिओ ह्याच्यानंतरच अपलोड करेन. तर बघाच पूर्ण जर तुम्हाला शिमगा एक्सप्लोअर करायचा आहे ना तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. शिमगाच नाही, सर्व तुम्हाला गावचे सण म्हणजे हॅशटॅग कोकणातल्या रिअल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. स्वागतम. आजपासून शिमगा उत्सवासाठी टवली गावची ग्रामदेवता ही सकाळी मेरवणीसाठी बाहेर पडणार आहे. आणि त्या निमित्ताने आज मंदिरामध्ये कृपा लागण्याचा कार्यक्रम सभासदांनी ग्रामस्थांनी व्यवस्थितरित्या शांतपणे आपली सर्वांची घरे ज्या ज्या वाडीवर जाईल ते घ्यायचे आहेत. कोणताही गडबड लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आज जी पालखी आपली बाहेर पडणार आहे ते आगरवाडी नंबर 1 इथे आपली पालखी जाणार आहे आणि तिथे माडवल असणार आहे. तिथे माडवल घेऊन पालखी सानेवर ज्या रोडने जाते त्या रस्त्यावर जाणार आहे. त्यासाठी उपस्थित सगळेवाले आणि ढोलवाले सर्व ग्रामस्थांना सुद्धा शुभेच्छा, त्यांचे आभार. गावाकडे आता घेतो ना जे बाई अशा प्रकारे रूपा लावून झालेलं आहे. म्हणजे देवाचं अस्तित्व आता पालखीमध्ये आलेलं आहे. पूर्ण याच्यात निघालेली आहे. तू मान्यता करून घे. तुझा गावाचा गाव आहे. नाचवतील गेलवतील, मानव नाचवतील गेलवतील, नाचवतील गेलवतील. अखंड गावाचा गाव आहे. आपल्या आबादानी त्याला संभाल कर. चतुर्थी माय चतुर्थी मग काही असेल आपलं तिकडचे तिकडे रवानी कर. पौर्णिमाला लोणीला निघालेली आहे. तुझ्या भूमीला तुझी नजर किती देवडी गावची गावादानी संभाल. जे बाई नेमके तर मला तू काय गाली नाही तू आहे म्हणजे त्यामुळे आज मी दिलेली आहे. त्यात आपल्या एका अर्धा दाखवलेल्या जाणार आहेत. आपलं तुझं तू मान्यता करून घे. त्यांच्या काही इच्छा असतील त्या बाई तू पूर्ण कर. त्यांच्यात बराच रुपये देत आणि तुला हात दिले मान्य करून घे.
अशा प्रकारे ही शिमग्यातली तिसरी व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओ जसं की खूप सारे आहेत, म्हणजे माडवलीची, त्याच्यानंतर देव पॉलिश, त्याच्यानंतर ही तिसरी व्हिडिओ आहे जे की रूपा लावला देवाला, आणि चौथी व्हिडिओ असेल की हे रूपा लावून देव जातो माडवल आणायला। माडवल आणायला म्हणजे आंब्याचं एक झाड असतं, ते पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही मी, तुम्ही त्याच्यानंतरची नेक्स्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला। कारण की ती एकसाथ नाही केली, कारण की खूप मोठी व्हिडिओ होईल म्हणून ती व्हिडिओ नेक्स्ट ह्याच्यानंतर अपलोड केले। तर मग आंब्याचं झाड तोडतो, मग ते नाचवत नाचवत आम्ही सानेवरती आणतो आणि तिथं उभं करतो। त्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पुढे आता ॲड करतो, तो बघा। जर प्रिव्ह्यू आवडला तर चॅनलला जाऊन ती व्हिडिओ सुद्धा बघा। हे पोरांनो चला, मेरा हात लावा, बघता हो काय हो। हां